कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट, नराधम विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळी यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली पाहतोय। न्यायाधीश VA पत्रावळे यांच्या न्यायालयात थोड्याच वेळात या संदर्भातली सुनावणी सुरुवात होईल। कल्याण गुन्हे शाखेच्या टीमने ठाण्यातील नौपाडा पोलिसांकडून या दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं। सध्या ही सुनावणी अगदी थोड्या वेळात सुरू होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट, विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक झालेली आहे, न्यायालयामध्ये सुद्धा हजर करण्यात आलेला आहे। पुढचं नेमकं वातावरण कसं पाहायला मिळत आहे? गौरी, आता जर आपण पाहताय तर ह्यामध्ये एक नवीन अपडेट जे आहे, महत्त्वाची अपडेट आहे। विशाल गवळीला आता कल्याण न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं, मात्र त्याला न्यायालयात हजर केलं असताना पुन्हा त्याला न्यायालयातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। कारण कोर्टाची जी काही वेळ आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विशाल गवळी आणि त्याची जी पत्नी आहे साक्षी गवळी ह्या दोघांनाही पुन्हा आता दुपारी न्यायालयात हजर करणार आहेत। आता कल्याण न्यायालयातनं विशाल गवळीला जे आहेत ते पुन्हा गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि आता पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा विशाल गवळी ह्याला नेण्यात येणार आहे आणि दुपारनंतर पुन्हा एकदा विशाल गवळी आणि त्याची जी पत्नी आहे साक्षी गवळी हिंना पुन्हा कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। खरं तर सकाळीच काही वेळापूर्वीच आपण जर पाहिलं तर विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला न्यायालयात आणलेलं होतं आणि न्यायाधीश VA पत्रावळे यांच्या समोर सुनावणी सुरू होणार होती। मात्र सुनावणीला उशीर असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आता गाडीत बसून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत आहे। त्यानंतर आता दुपारनंतर पुन्हा विशाल गवळी आणि त्याची पत्नी जी आहेत त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात येतील आणि पुढील सुनावणी जी आहे ती दुपारी होणार आहे। त्यामुळे आता ह्या संपूर्ण सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळणार आहे। गौरी, हो, नक्कीच निकेश, नक्की दुपारी कधी या सुनावणीला सुरुवात होईल आणि कधीपर्यंत या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाईल? आता आपण जर पाहिलं तर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं, मात्र न्यायालयाची जी काही वेळ आहे ती पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे कुठेतरी 12:30-1च्या दरम्यान जे आहेत ते त्यांना न्यायालयात पुन्हा एकदा हजर राहण्याचं सुरू आहे। कारण हे प्रकरण जे आहे ते अगदी संतापजनक आहे। त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ह्या आरोपीला जे आहे ते आणलेलं होतं। त्यामुळे आता पुढची जी काही अपडेट आहे ती आता दुपारनंतरच समोर येणार आहे। हो, नक्कीच निकेश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नराधम विशाल गवळी याला बुलढाण्यातून पोलिसांनी कसं उचललं याचा CCTV पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे, पाहूयात। आणि आपण ही दृश्य पाहतोय, CCTVची ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य। आरोपी विशाल गवळी आपल्याला पाहायला मिळतोय। जेव्हा हे प्रकरण घडलेलं होतं, या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता, त्यानंतर हा जो आरोपी विशाल गवळी आहे तो सलूनमध्ये गेलेला होता आणि सलूनमध्ये स्वतःचा लुक त्यानं चेंज केला आणि त्यावेळीची ही दृश्य पोलिसांनी आपल्याला अटक करू नये, खरं तर हा त्याचा प्रयत्न होता, त्यामुळे तो लुक आपला चेंज करत होता आणि सलूनमधली ही दृश्य, सलूनमध्ये पोलिसांनी त्याला पकडलेला आहे आणि ती CCTV दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। आरोपी विशाल गवळीला जेव्हा पकडण्यात आलेलं होतं, सलूनमध्ये त्याला हे पकडण्यात आलेलं होतं, त्यावेळीची ही CCTVची दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। सध्या विशाल गवळी याला अटक झालेली आहे, त्याला अगदी थोड्याच वेळात दुपारनंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्याच्या संदर्भात सुनावणी सुद्धा न्यायालयामध्ये पार पडणार आहे। काय नेमकी कारवाई या अशा नराधमावर केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। कल्याणमधला हा खरं तर धक्कादायक असा प्रकार, आरोपी विशाल गवळीनं एका तरुणीची निर्गुण हत्या केलेली होती, त्यानंतर स्वतःचा लुक बदलण्यासाठी आरोपी विशाल गवळी हा सलूनमध्ये गेलेला होता, त्याच दरम्यान त्याला पोलिसांनी पकडलं।